नमस्कार मित्रांनो, आज आपल्या न्यूमॅटिक सिस्टीम मधील सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात जास्त वापरला जाणारा कॉम्पोनंट म्हणजे FRL युनिट. त्याबद्दल आपण समजून घेणार आहोत. FRL युनिट म्हणजेच फिल्टर, रेग्युलेटर, लुब्रिकेटर. ते काय काम करतं, कसं काम करतं आणि ते का आवश्यक आहे, चला अगदी सोप्या भाषेत आपण या ठिकाणी समजून घेऊयात. व्हॉट इज FRL? FRL म्हणजे 3 डिव्हाइसचे कॉम्बिनेशन आहे: फिल्टर, रेग्युलेटर आणि लुब्रिकेटर. एअर कॉम्प्रेसरमधून येणारी हवा मशीनपर्यंत पोहोचण्याआधी ती हवा स्वच्छ, कंट्रोल केलेली आणि प्रॉपर लुब्रिकेशन असलेली असणं खूप आवश्यक आहे. ही तिन्ही कामे FRL युनिट परफेक्टरित्या करत असतं. फिल्टर. FRLचा पहिला भाग आहे फिल्टर. कॉम्प्रेसरमधून येणारे हवेमध्ये डस्ट, मॉइश्चर, रस्ट पार्टिकल आणि ऑइल मिस्ट असते. फिल्टर या सर्व घाणेला वेगळे करतो आणि क्लीन एअर पुढे पाठवतो. फिल्टरच्या बाउलमध्ये जमा होणारे पाणी, घाण नियमित साफ करणं या ठिकाणी खूप महत्त्वाचं असतं. रेग्युलेटर. FRL युनिटचा दुसरा भाग आहे रेग्युलेटर. कॉम्प्रेसर कधी हाय प्रेशर देतो, कधी कमी प्रेशर देतो, पण मशीन किंवा टूलला नेहमी कॉन्स्टंट प्रेशर लागतो. रेग्युलेटरचे तेच काम असते. तो एअर प्रेशरला कंट्रोल करतो आणि तुम्ही सेट केलेल्या प्रेशरवर कायम ठेवतो, ज्यामुळे मशीन स्मूथ, सेफ आणि अगदी ॲक्युरेट चालण्यासाठी मदत होते. ॲक्युरेट चालते. लुब्रिकेटर. आता येतो तो शेवटचा भाग, लुब्रिकेटर. कॉम्प्रेस एअरमध्ये बारीक ऑइल मिस्ट मिसळतो. यामुळे न्यूमॅटिक टूल्समधील फ्रिक्शन कमी होते, पार्टची वेअर अँड टेअर कमी होते आणि मशीनची लाईफ 2 ते 3 पटीने वाढण्यास मदत होते. हाऊ FRL वर्क्स म्हणजे फिल्टर हवा स्वच्छ करतो, रेग्युलेटर प्रेशर कंट्रोल करतो, लुब्रिकेटर ऑइल मिस्ट देतो. ही तिन्ही स्टेज मिळून मशीनला सेफ, क्लीन आणि परफेक्ट एअर सप्लाय मिळवण्यास काम करते. FRL युनिट मशीनच्या अगदी आधी एअरलाईनच्या स्टार्टिंग पॉईंटला लावलं जातं. आयडियल वर्किंगसाठी ही जागा अगदी योग्य मानली जाते. आता काही मेंटेनन्सच्या टिप्स आहेत, त्या आपण समजून घेऊया. फिल्टर बाउल साफ करा आठवड्यातून एकदा. लुब्रिकेटर ऑइल भरा 15 ते 20 दिवसांनी. तसेच प्रेशर गेज लीक फ्री ठेवा. क्रॅक बाउल त्वरित बदला. मित्रांनो, FRL युनिट हे न्यूमॅटिक सिस्टीममधील सर्वात छोटे पण सर्वात महत्त्वाचं डिव्हाइस आहे. यामुळे मशीनची परफॉर्मन्स वाढते, ब्रेकडाऊन कमी होतात आणि प्रोडक्शन सुरळीत राहते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.